अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुमाजी आनंदराव सहारे यांचा 6 मार्चचा रात्री मूल गडचिरोली महामार्गावर दुर्दैवी अपघात झाला। ते रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जबर धडक दिली। या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते। स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ गडचिरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले व त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असतानाच दिनांक 8 मार्चला पहाटे त्यांचा मृत्यू झाला। मृत व्यक्ती हा त्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष होता। त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर मोठे आर्थिक व मानसिक संकट कोसळले आहे। या प्रकरणी सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असला तरी अपघात घडवून आणणाऱ्या वाहनाचा व चालकाचा अद्यापपर्यंत पत्ता लागला नाही। या सर्व बाबींचा विचार करता सदर प्रकरणात निष्पक्ष, पारदर्शक व सखोल तपास करून या प्रकरणाचा छडा लावावा, तसेच अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध घेऊन संबंधित चालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृतकाच्या कुटुंबाने पत्रकार परिषदेत केली। नाही भेटला, मी नाही गेला, काय झालं होतं? मला पाऊस नाही दिले, गाडीवर टाकून घेऊन गेले। पोलिसाची किती गरला पडला होता तरी कोणीच काही नाही करू शकले। माझ्याला न्याय भेटला पाहिजे। 6 तारखेला माझा भाऊ दुकानामध्ये गेला होता पाणी प्यायसाठी। तिकडे शिवजयंतीची रॅली निघाली होती, तिकडे रॅली बघायसाठी गेला होता। तर तिकडे रोड क्रॉस करताना गाडी एवढ्या जोरामध्ये आली, बॅड करून गडचिरोली मार्गे एवढ्या जोरामध्ये होती स्पीड की त्याला डायरेक्ट उचलून 20 फूट दूर उचलून फेकलं। तेवढ्या जोरामध्ये धडक दिली। मग त्याच्यानंतर पोलीसवाले तिथेच होते बंदोबस्तासाठी। पोलीसवाल्यांसमोर घटना झाली। पोलीसवाले पूर्ण गाव धावत होता, पण पोलीसवाल्यांची स्पीड हळूहळू होती। त्यांनी आले नंतर मग गाडी मग तेव्हापर्यंत बहुत सामोर चालली गेली होती। जेव्हापर्यंत पोलीसवाले तिकडे माझ्या भावापर्यंत येत होते त्यांनी ते गाडी दुसऱ्या गावाला पोहोचून गेली। गाडी पोहोचल्यानंतर मग त्यांनी गाडीचा पिछा नाही केला, त्यांनी माझ्या भावाला गाडीमध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये नेले। ते पण चांगलं झालं, पण खूप सारे पोलीसवाले होते ना, 2 जण हॉस्पिटलमध्ये पण नेऊ शकले असते आणि त्या गाडीचा पिछा पण करू शकले असते। पिछा पण नाही झाला। मग त्याच्यानंतर 8 तारखेला त्याला नागपूरला, 7 तारखेला आम्ही नागपूरला नेलो, 8 तारखेला मग डेट झाली। डेट झाल्यानंतर मग आम्हाला माहिती नव्हती कंप्लेंट झाली आहे का नाही। 9 तारखेला मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो कंप्लेंट लिहायसाठी। तर त्यांनी बोलले का आता आमची कारवाई चालूच आहे। आम्ही त्या दिवशी पण बघलो, 4 वाजेपर्यंत शोधत होतो गाडीचा शोध, टोल नाका चेक केला, हे वगैरे बघितलं। त्यांनी तसं बोलले, मग आम्ही चुपचाप घरी गेलो। मग दुसऱ्या दिवशी एक दिवस कॅमेरे चेक करायसाठी येतो बोलले। त्यांनी आले, 2-3 कॅमेरे चेक केले, मग त्याच्यानंतर आलेच नाही दुसऱ्या दिवशी। तिकडे गडचिरोली रोडवरचं कोणत्या साईडला गेली गाडी ते पण म्हणजे एक साईड बघितली, पण ज्या मार्गे एका साईडला नाही गेली, पण कोणत्या ना कोणत्या साईडला तर गेली असणार आणि कुठून ना कुठून तर आली असणार ना। ते शोध आता ते सावलीमध्ये जाऊ वहिनी माझी त्रासून गेली। तर मग आज यांनी चंद्रपूरमध्ये आले SP ऑफिसमध्ये। आज SP ऑफिसमध्ये आम्ही अर्ज दिला आहे। आता समोर बघू आता त्यांनी कारवाई का करतील। त्याच न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो। आज एक कंडिशन बघा माझ्या मोठ्याची, मी घरामधून सगळ्यात मेन तोच होता करणारा मुलगा माझा। हो बाहेरगावला जात होता, कामधंदे करत होता, त्याच्याच भरोशावर घरदार होतं। आता तो गेला, आता आम्ही का करावं? एक न्याय पण नाही मिळून राहिला आणि असंही समजून काही नसतं मिळालं तेही चाललं असतं, पण कोण ना कोणी ठोकली, कोणाची गाडी होती तसे तेही नाही माहीत होऊन राहिलं आहे।